अमरावती शहर पोलिसांनी दुचाकी चालवणाऱ्याला आणि मागे बसवणाऱ्याला हेल्मेट सक्ती केली। शहरात हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारावर कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून शहर परिसरात जागोजागी पोलिसांनी चेक पॉइंट बनवून हेल्मेट बाबत जनजागृती मोहीम सुरू केली। नंतर मात्र यांची कडकपणे अंमलबजावणी करून हेल्मेट न घालण्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय। हेल्मेट सक्तीच्या बाबतीमध्ये तर आपण अवेअरनेस म्हणाल तर सतत अवेअरनेस आपलं चालूच असतं आणि आपण कारवाया पण करत असतो। आताही कारवाई सुरू झालेली आपली रेग्युलरच कारवाई आहे। सिटीमध्ये आपण सध्या जी कारवाई करतो आहोत ती आपण आत्तापर्यंत करत होतो तर फक्त हेल्मेट जी फ्रंटची व्यक्ती आहे किंवा ड्रायव्हर म्हणून चालवणारी जी व्यक्ती, गाडी चालवणारी जी व्यक्ती पहिली बसलेली आहे तिच्यावर कारवाई करत होतो। तर आता आपल्याला आपण जी पाठीमागे बसलेली व्यक्ती आहे तिच्यावर पण करणार आहोत। पण ही कारवाई करताना आपण पहिल्यांदा जनजागृती करणं किंवा लोकांना याविषयी माहिती देणं हे आधी करणार आहोत, नंतरच कारवाई करणार आहोत। म्हणजे याचा अर्थ असा पण होणार नाही की तुम्ही हेल्मेट घातलेलं नाही तर फ्रंट सीटवर असलेल्या ड्रायव्हरवर कारवाई करायची नाही किंवा फ्रंट सीटला जे कोणी ड्रायव्हिंग करत आहे किंवा जी गाडी चालवतो आहे टू व्हीलर तिच्यावर कारवाई करायची नाही असा याचा अर्थ होणार नाही। आता हा जनरल प्रश्न आहे, हा सगळ्यांचाच प्रश्न आहे। म्हणजे आम्हाला तर कायदा पाळणं आणि कायद्याच्या दृष्टिकोनातनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य माणसाचं जीवन हे महत्त्वाचं आहे आणि त्याकरता त्यांची स्वतःची सेफ्टी आहे हेल्मेट वापरणं। आणि मग आपण वापरायचं किंवा नाही तर मला असं वाटतं त्यांनी स्वतः ठरवावं की सेफ्टी हा आपला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि त्याला आपण प्राधान्य देणं गरजेचं आहे।